भारतीय लोकशाहीचं दुर्दैव बनेल मी. ज्या तुमच्या आमच्या पूर्वजांनी ज्या उद्देशानं अनेक जण शहीद होऊन रक्त सांडून संघर्ष करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या हातामध्ये भारतीय राज्यघटना दिली, त्या भारतीय राज्यघटनेची लोकशाहीची लोकतंत्राची पायमल्ली चालू आहे. कोण नेता कुठं गेला याच्यावरती मी बोलायची आवश्यकता नाही. आता काही चव राहिली नाही. कुठल्याही राजकीय पक्षामध्ये निष्ठा, नियत, नीतिमत्ता आणि तत्व शिल्लक राहिलेलं नाही. एक प्रस्थापित जमात निर्माण झालेली आहे सगळ्या पक्षांमध्ये. मग तो पक्ष कुठलाही असेल, शुद्ध हेतूनं जनतेसाठी, गोरगरिबांसाठी आणि लोकशाहीची गूंज राखण्यासाठी काम करणारी माणसं किंवा नेते किती शिल्लक राहिलेत हा संशोधनाचा विषय. त्यामुळं इथं काहीतरी घडलंय तर माझ्यासाठी काही मला नवीन आहे असं वाटत नाही. हे खरं तर वर्ष दीड वर्षापासूनच चालू होतं. काय दिलं नाही पक्षांनी त्याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे. बाप दाद्यापासून वडिलांना 2-2 वेळेस मुख्यमंत्री, केंद्रात गृहमंत्री, स्वतःला 2 वेळेस मुख्यमंत्री, एवढं सगळं दिल्यानंतर सुद्धा मला असं वाटतंय त्यांच्या पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ही आता हुकुमशाही भारतामध्ये सुरुवात होते आहे याची लक्षणं आहे. आणि म्हणून कदाचित जे सूत्र सगळीकडे वापरलं चाललंय, नितीश कुमारांच्या बाबतीत तेच झालं. एक तर जेलमध्ये जा, नाही तर भाजपात या. या सूत्रावर संपूर्ण देशात काम चालू आहे. त्यामुळं नांदेडमध्ये महाराष्ट्रामध्ये जे झालंय ते त्यापेक्षा काही वेगळं नाही. ईडी, CBIच्या माध्यमातून किंवा ज्या घटनात्मक संस्था आहेत त्यांना खरंच आज स्वातंत्र्य आहे का हा प्रश्न आहे. आणि सुजाण नागरिक ज्याला म्हणतो आपण, जो लोकशाहीची बूज आणि इज्जत राखू इच्छितोय, त्यांनीच आता ही सूत्र हातात घेऊन मैदानात उतरलं पाहिजे आणि सामान्य जनतेनेच यांचा हिसाब चुकता केला पाहिजे असं माझं या ठिकाणी प्रामाणिक मत आहे.